दर्शको नमस्कार, परिवर्तन न्यूजमध्ये आपले स्वागत. पंढरपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहेत आणि ह्या निवडणुकाच्या अनुषंगाने पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूक चालू आहेत. याच्यात बघायला गेलं तर सर्व कार्यकर्त्यांसह सर्व नेते आपल्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी उपस्थित आहेत. पाहायला गेलं तर आज शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा. तर सर्व कार्यकर्त्यांच्या भावना वगैरे जाणून घेऊया की त्यांनी कसं काय चालू आहे, की निवडणुकीचा माहोल काय आहे, तो आज आपण इथून जाणण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, कुठून आला? कोण आहे तुमचा नेता? भारत बापू करतो. बर, मग कशी परिस्थिती आहे, काय एकदम ओके, वातावरण चांगलं आहे. गाणं? नमस्कार. नमस्कार. कुठल्या गावात आला? देवडेवर. बरं, कोण आहे नेता? कोण आहे नेता? आमचा नेता अभिजित पाटील. आता जिल्हा परिषदसाठी जिल्हा परिषदेसाठी आम्ही वाकरी गटातून आहे. बरं, वाकरी गटातून आहेत मयुरी बागल, समाधान काळे. वातावरण चांगलं आहे. आबाच्या उमेदवारासाठी वातावरण चांगलं राहील. भारत बापू. वातावरण अभिजित आबा. आवाजच आहे. विरोधक वाटत नाही का ताकद? नाही वाटत. विरोधक कोण? सूचना आहे की सर्वांनी बाहेर थांबायचं आहे. गेट ठिकाणाशिवाय आपल्यामुळे उमेदवाराला येण्यास अडचण येत आहे. विनाकारणचे लोक गेटवर थांबलेले कुठल्या आहेत. गावात आलं? कुठल्या गावात? सरकोली. गेट सोडायचं आहे. कोण आहे उमेदवार? आमची काकी आहे, बरं, नाव काय? वर्षाला दीपक भोसले. बरं, मग कशी काय वातावरण कसं आहे? वातावरण काय आता काय आपलंच आहे म्हणायचं. आपलं जे? हा, बरं, विरोधातली ताकदवर आहे ते नाही? आहे ती विरोध ताकदवर, पण आता आपण काय काम केली ती पहिली, त्यामुळे माणसं आपल्याकडे येते ती. काय काम आहे ते? काय रोडची कामं केली ती, मला डीपीची कामं, लाईटीची कामं केली ती. त्या जोरावर येते ते. हो. कुठनं आला? बोशे, नाव काय? सुनील गावंदरे बोशे. बरं, कोण आहे उमेदवार? उमेदवार कल्पना भारत कोरके, कुठल्या पक्षात? गड्याळ. 100% निवडून येणार, निवडून येणार. 101%. कुठनं आला? सुस्ते. कोण आहे उमेदवार? उमेदवार अजून काही फिक्स झालेलं नाही. 2-3 जणांनी अर्ज भरलेले आहेत. पक्ष? राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शरद पवार गट दोन्ही, घड्याळ आणि तुतारीकडून. उमेदवार अजून नाही फिक्स. उमेदवार होईल आज उद्या फिक्स. आज तर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. अमित साळुंखेने एक भरलाय, अजिंक्य वाघमारेच्या पत्नीने एक भरलेला आहे, नेताजी वाघमारेच्या पत्नीनं 2-3 अर्ज भरलेत अभिजित पाटलाच्या पार्टीतून. कोणाला मिळणार पक्षातून हे फिक्स नाही. आता काय 1-2 दिवस ताकद कोण आहे त्याने? कोणाला मिळणार? काय तर तसं अमित साळुंखेच्या पत्नीला मिळणे शक्यता आहे दाट. नमस्कार. नमस्कार. कुठनं आलं? बोसे करकम बोसे. बरं, कोण आहे उमेदवार? शनमुखी कल्पना भारत कोरके. बरं, मग कसं काय वातावरण? वातावरण फिक्स आहे, येणार? येणार 100% येणार. बोशेतनं पाटलांची ताकद नाही हाय, पाटलांची पण आहे, पण विरोध पार्टी पण ताकद आहे ना काय. तहसील काम बंद आहे 4 वाजेपर्यंत. तर अजून काही लोकांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. नमस्कार. कुठनं आलं? भोशी. कशी काय ताकद आहे? हा, ताकद कुणाची आहे? ताकद भारत बापू कोरके, अभिदाबा गटाकडून भारत बापू विरोधकाची कोरके. नाही आहे ताकद. विरोधकाची काही सुद्धा नाही ताकद. त्यांनी आबांचा सरपंच पहिल्यापासून तेवढे गट आहे. आबांची ताकद 100% होणार. गावात आपण प्लसमध्ये जाणार बोशी गाव. विरोधक म्हणते की आम्ही विकास केला त्याच्या जोरावर म्हणते. काही सुद्धा विकास केला नाही. तुम्हाला जर विकास बघायचा असेल तुम्ही गावाची येऊ शकता, मी स्वतः दाखवतो. 100% कल्पना भारत कोरके पाटील निवडून येणार. तर इथं आणखी काही लोक कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडनं आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. कुठनं आला? बंडी शेगाव. नाव काय? शुभम सुरवशे. बरं, कोणाचं वातावरण आहे? वातावरण मयुरी बागल, बरं, कुठल्या पक्ष? अभिजित आबा पाटील. ताकद आहे का त्यांची? हो, भरपूर 100%. त्या गटातनं लय ताकदवर उमेदवार आहेत की आज. असू दे, काय असू दे, जे आवाज सांगेल ते उमेदवार आमचा विजयी होणार ते. बरं, हो, तुमचा देणार. का आपल्याला आवाज म्हणते की 3,500 जर दिलं नाही काय फरक पडेल काय? दर आबाने 3,500 जाहीर केला, पण आबांमुळे 3,500 रुपये दर मिळाला, ही पण महत्वाचा विषय आहे ना. 2400च्या वर कोणी दरच दिला नव्हता मागच्या 10 वर्षाखाली. आबांमुळे 3,000 दर मिळतो हे लोकांना माहीत झालं. सोलापूर जिल्ह्यात ऊसदाराची कोंडी आबानं फोडली. त्याचा काय परिणाम होईल का? नाही नाही, त्याचा काय परिणाम होतो? आबांमुळे तर दर वाढला ना ऊसाचा. ओके. तर आणि काय कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया. कुठनं आला?
वाकरी जिल्हा परिषद. कुणाचं वातावरण आबाज उमेदवार कोण आहे बघू आबाजी उमेदवार देतील ते अजून दिला नाही का ठरवतील की आबा. आज शेवटचा दिवस आहे भरायला गेलेत सगळे अर्ज इच्छुकांची संख्या ज्यादा आहे आबाकडे, त्यामुळे त्यातनं एक जो उमेदवार सक्षम असेल तो आबा फायनल करतील. आबा जो ठरवतील ते उमेदवार, तसं आम्ही ठरवणार नाही. आबा जो ठरवतील तो आमचा उमेदवार. मग तिकडे वातावरण आवाजच आहे का हो सगळं आबाज विरोधक नाही ना काय नाही तिकडे राहिलं त्यांचं. तू वरिष्ठ लेवलचा विषय आहे, ते माझ्या लेवलचा विषय नाही. वरिष्ठ जे निर्णय घेतील ते मला सगळ्याला सभासदाला मान्य आहे. वाखरीवरनं कोणाचं वातावरण आहे वातावरण परिचारकांचं. कोण आहे उमेदवार उमेदवार नानासाहेब गोसावी. आणि आता हे म्हणून होते वाकरीतनं ताकद त्यांची आहे त्यांचे ते म्हणतील आमची ताकद किती आहे, पार्टीची किती आहे. बरं, तुमची ताकद आहे काय भरपूर काय काम आहे काम भरपूर आहे, सांगेल तेवढं कमी आहे. सांगा की एका दुसरं काम पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून म्हणजे पहिल्यांदा पंचायत समितीला निवडून आलते, तर नंतर त्यांची मंडळी जिल्हा परिषदला निवडून आलते. मसने दिलेत, रोडची कामं केलेत, जनावरांना ती वैरण काटायची ती मशीन असती, ब्रश कटर ती दिलंय, परत पाण्याचे फिल्टर बसवलेत, फिल्टर दिलेत, कुकर दिलेत, हाय मास्टर दिलेत. भरपूर म्हणजे सांगेल तेवढी कामं कमी आहेत. शेळ्या दिलेत, कोंबड्या दिलेत, पाणबुडी मोटर दिली, भरपूर म्हणजे घरोघरी दिली आहे. आता ह्या निवडणुकीत काय गोष्टी असणार आहे वाकरीची हाय व्होल्टेज गट म्हणून वाकरीकडे बघितलं जातं आणि मातबर उमेदवार या ठिकाणी आहेत, सर्व पक्ष उमेदवार या ठिकाणी काय होईल तरी सुद्धा 100% परिचारक जी उमेदवार देतील ती दोन्ही उमेदवार निवडून येणार. कालच परिचारक गटाच्या एका उमेदवार या ठिकाणी अर्ज भरलाय, आज पुन्हा या ठिकाणी आता पोस्टांचा अर्ज घ्यायला जातोय. ऍक्च्युली पंचायत आज जी भरलेला आहे पंचायत समितीचा भरलेला आहे, वरून ऑर्डर आल्यानंतर. कालचं काय मला माहित नाही जिल्हा परिषदचं. बरं आज फायनल होणार आहे जिल्हा परिषद सुधी परफेक्ट कोण उमेदवार. विरोधकांचं काय आव्हान विरोधकाला आव्हानाला काय, आम्ही ह्याच्या आधी 2 वेळा आलोच ना निवडून, ह्यावेळेस तर त्याच्यापेक्षा जास्त मतांनी येईल अशी आमची अपेक्षा आहे सर्वसामान्यांची. नमस्कार नमस्कार. काय नाव दीपक कोटावळे, कुठं आला वाकरे. वाकरी कोण आहे उमेदवार तो निखिल गिर अरविंद गोसावी मालक, भाजप. वातावरण कोणाचं आहे वातावरण एक नंबर आहे. ते 2दा निवडून आलेले व्यक्ती आहे. निवडून आलं. हां, सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे ते, गरिबांची जाण राखणारा माणूस आहे. काय काम केलं का मग तुम्ही सांगण्यापेक्षा एकदा वाकरीत येऊन बघा. ज्या रोडवर याचाल ती निखिलगिरी गोसावी रोड केलेला आहे, ज्या घरात फिल्टरचं पाणी आहे ती निखिलगिरी गोसावी निधी आणून केलेला गोसावी मालकाने केलेला आहे. जेवढे काम आहे तेवढी सगळी नाना मालकांनी. बरं 90% वाखरीतला विकास हा नाना मालक गोसावीने केलेला आहे. आणि विरोधक खूप झालेत वाकरीत बघायला गेलं तर मग ती मतं वाटली जाणार नाही विरोधक डिपॉझिट जप्त होईल आज सांगतो इथं माणसं. डिपॉझिट पंचायत समितीला नानासाहेब गोसावी विरोधात जे असेल त्याचं डिपॉझिट जप्तच होणार 100%. नमस्कार नाव काय नाव काय राजेश लक्ष्मण गायकवाड, कुठं आला वाखरी. कोण आहे उमेदवार निखिलगिरी गोसावी, भाजप. काय वातावरण नाना मालक 1001% निवडून येणार. कोरोना काळात नाना मग गोसावी मालक यांनी बऱ्याचशा पेशंटला सहकार्य केलं. दररोज सकाळी म्हणजे नेहमी कामात असते बाबा, हे मतदानापुरतं नाना गोसावी मालक आले आणि प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये नानासाहेब गोसावी हे बसलेले आहेत. विरोधकांची ताकद नाही तिकडे. मी त्यांचं काही सांगू शकत नाही. वाकरीत लय विरोधक झाले त्याच्यामुळे सगळी मतं वाटणार असं म्हणतात. हे चुकीचं आहे. विरोधक नाहीच ताकद विरोधकात टाका. नाना मालक हे पहिल्यापासून समाजामध्येच आहेत आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत. काय नाव रोहित सलगर वाकरी. कोण आहे उमेदवार आमचे नानासाहेब गोसावी. कशी ताकद ताकद त्यांची जनसामान्यातून आलेली ताकद आहे. कारण आमचा नेता हा फॉर्च्युनरमध्ये फिरणारा नेता नाही, 2 व्हीलरवरती फिरणारा नेता आहे. एखाद्या वेळेस नेत्याची फॉर्च्युनर बांधावर जाऊ शकत नाही, तिथं आमच्या नाना मालकाची गाडी गेलेली असते. त्यामुळे जनतेचा आवाज फक्त नाना मालक. कुठल्या
मी आमच्या घरच्यांचा म्हणजे माधुरी समाधान गाजरे यांचा वाखरी जिल्हा परिषद गटातून अर्ज भरलेला आहे. कोणत्या पक्षात? मी अपक्ष अर्ज भरलेला आहे. मग कशी काय ताकद वातावरण? वातावरण चांगलं आहे, आम्ही फिरतोय, लोकांचा प्रतिसाद? लोकांचा प्रतिसाद बघताय तुम्ही भरपूर आहे. जनतेतून आम्ही फिरतोय, त्यांची कामं करतोय. आरोग्य, शिक्षण या समस्या आम्ही सगळ्या जाणून घेतल्या. शेतीविषयक आंदोलनं, केळीचं आंदोलन, उजने पाटबंधाऱ्याचा प्रश्न, अतिवृष्टीचा प्रश्न आम्ही लावून धरलेला होता. जनतेतून आम्हाला चांगली पसंती आहे. बघूया, आबांनी त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आमची आणि अजूनही होणार आहे. जर आम्हाला पुरस्कृत केलं तर आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने लढा देऊ आणि जो निर्णय आहे तो आम्ही त्यांच्यावर ढकलतोय. काहींशी प्रश्न विचारू. कसा आहे प्रतिसाद? चांगलं आहे. मग आता तुम्ही कुठल्या पक्षातनं भरणार का अपक्ष? आता सध्या अपक्ष भरलाय, नंतर पुढं काय होईल ते कुठला पक्ष असं काही विचार आहे का? कुठल्या पक्षातून? आबांचे. नमस्कार. हा? कुठं आला? शेळवे. कसं काय वातावरण? वातावरण चांगलं आहे, चांगलं. कोण आहे उमेदवार? समाधान माधुरी समाधान गाजरे. कुठल्या पक्षातनं? अभिजित पाटील पक्ष घड्याळ. कसं काय त्यांचं वातावरण आहे? वातावरण छान आहे, चांगलं आहे. विरोधकांचं? हो, विरोधकांचं पण आहे. विरोधात बघू आता निर्णय 2 दिवसात कळेल. मग विठ्ठल परिवार काय एकत्र येतोय का नाही या निवडणुकीत? आता काय माहिती, हा? काय माहिती आता. काय म्हणणं आहे तुमचं? विठ्ठल परिवार एकत्र येतोय या नाही? आता त्यांच्या आताच काय सांगता येते, त्यांचा निर्णय अजून चालू आहे. निर्णय चालू आहे होय. मग आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. कधी व्हायचा निर्णय? निर्णय बघ तासभरात काय त्यांचं ठरेल ते. आपलं हाय भरलेला भरला आपला. तुम्ही कुठल्या? शेळवे वापरी. कुठनं आला? बोला. कुठनं आला? शेळवेतनं शेजारनं. कोण आहे उमेदवार? समोर का मंडळी. अभिजित पाटलांकडे. हां, पटलं मग. वातावरण चांगलं 1 नंबर आहे. 1 नंबर. हा, 1 नंबर आहे. मग हे विठ्ठल परिवार काय तुम्ही आता वय एवढा आहे, विठ्ठल परिवार एकत्र येतंय जातंय, तुम्ही बघितले असतील खूप साऱ्या गोष्टी. मग आता काय वाटतंय, येतील का नाही? आता विठ्ठल परिवारात राहिले किती येतात? 2 राहिले आहेत. लोकांना 2 कडे आहेत, यार कुठे येतील? मग एकत्र हो, येतील? येतील एकत्र येतील. अजून तरी काय दिसत नाही. आता येतील. आता शेवट आज अर्ज भरायचा. काढेपर्यंत काय ते बोला होईल ना काहीतरी. होतंय. हो हो, किती होणार? हा, काय होईल वाटतं? एकही होणार तो आपण आबाने वगैरे पालखी. हो, आता विठ्ठल परिवार तेवढा राहिला ना. आता कल्याणराव काळेंचं काय? कुठे गेले? सोडलं नाही द्यायला. विठ्ठल परिवार सोडून गेली ती. हो, कालच गेली ती. कुठे गेले? हा, काल गेले कमळाकडे गेले ना ती. हां, आता विठ्ठल परिवार म्हणा राहिलं काय त्यांचं? नाही. ठीक आहे. कुठनं आला? शेळवे. नाव काय? संतोष गाजरे. कोण आहे उमेदवार? समाधान हे माधुरी समाधान गाजरे. कसं वातावरण? 1 नंबर. त्यांच्या बाजूने आहे? हो, 1 नंबर. विरोधकांचं विरोधकाचं काय नाही, सुपडा साफ होणार आणि हो. काय कार्य आहे? कार्य म्हणजे ही इलेक्शनची जेडपीच आहे. सर्वसाधारण कार्यकर्त्याला उमेदवारी पाहिजे. ही काय नेत्यांची किंवा परंपरागत जे हे आहेत राजकारणी, त्यांच्या घराला उमेदवारी मिळलीच नाही पाहिजे ना. सर्वसाधारण कार्यकर्त्याला उमेदवारी पाहिजे. विरोधक कोण आहे? विरोधक कोण जरी असलं तर प्रबळ आहे का? प्रबळ असो, पैशानं असो, कसं असं विजय हा आमचा 100% होणारच आहे. हो. तर ह्या काही लोकांच्या प्रतिक्रिया होत्या की आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कसं वातावरण राहणार आहे, कोणाच्या बाजूने परिचारक गट किंवा बालके गट किंवा अभिजित पाटील गट का विठ्ठल परिवार एकत्र होणार, ह्या सर्व लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत. तुमचं याबाबत मत काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. बाकी निवडणुकीबाबत सगळे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा परिवर्तन न्यूज. कॅमेरामॅन आर्यन सोबत प्रज्वल नागने, परिवर्तन न्यूज, पंढरपूर.